नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला. जर तुम्ही तलाठी भरतीचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि बातमी अशी की तलाठी या संवर्गासाठी लवकरच राज्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि ही जाहिरात आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, तलाठीची जाहिरात येणार ह्या गोष्टी आपण गेल्या 12 महिन्यापासून ऐकत असाल. पण आता ही जाहिरात मॉडिफाय करून येणार हे आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की तलाठी भरतीचा किंवा आपण म्हणू क्लिअर शब्दात, की महसूल विभागात सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे पी-डी-एफ 2 एप्रिल 2026चं आहे. तब्बल 20 वर्षानंतर काय झालं, की हे आकृतीबंध चेंज झालेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पी-डी-एफ खूप मोठं आहे. पी-डी-एफ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपल्याला आज इथं चर्चा काय करायची आहे, नेमकं तलाठीची जाहिरात कधी येते? सोबतच तलाठीची परीक्षा कोण घेणार आणि जर कधी मग तलाठीची परीक्षा दुसरी कोणती यंत्रणा घेत असेल, तर मग सिलेबस चेंज होणार का? ह्या सगळ्या गोष्टीची आपण आज फक्त चर्चा करणार आहे. मी तुम्हाला विनंती करेल आणि त्याचबरोबर जागा किती येणार यावर सुद्धा आपण बोलू. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आपलं ते पी-डी-एफ. हे सर्व मोठं एक पी-डी-एफ आहे. हे तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं असेल. पण भरपूर सारे आपली जी तयारी करणारे पोरं आहेत, त्यांचं स्वप्न असते का तलाठी आम्ही बनावं. क्लास एम-पी-एस-सीचे सुद्धा मुलं आहेत, ते सुद्धा या पदासाठी म्हणजे उत्साही असतात. तर हे जे पद आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी S8 25500 जो स्केल आहे यांना आणि याच्यासाठी राज्यामध्ये 15,747 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मग जाहिरात इतक्या पदाची येणार का? तर नाही. हे जाहिरातीची पदं नाही, याच्यातून जे रिक्त पद आहेत त्यांची जाहिरात येणार आहे. याचबरोबर जे रिक्त पदं येईल त्याचे प्रत्येक जिल्ह्यानुसार, कास्टनुसार हे रोस्टर जाईल. त्यानंतर त्याला वित्त विभागाची मंजुरी भेटून काय होईल, की ह्या सगळ्या गोष्टीची जाहिरात येणार आहे. आता जाहिरात किती येऊ शकते? आपण तर असं म्हणू शकतो साधारणतः जाहिरात ही तलाठी भरतीची 4,000 पदांची येईल. येईलच अशी नाही, पण 4,000 पदापर्यंत येऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जाहिरात कधी येणार? ह्या सगळ्या गोष्टी वित्त विभागाची त्या गोष्टीला मंजुरी वगैरे देऊन झाली, की तिथून आपल्याला एखाद्या महिन्यात जाहिरात पाहायला भेटू शकते. म्हणजेच आपण म्हणू शकतो, की या 2026मध्ये आपली प्रक्रिया आटोपली म्हणजे झालं या तलाठी भरतीची. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, पोरांचे प्रश्न आहेत, की नेमकं परीक्षा कोण घेणार? एम-पी-एस-सी घेणार, की टी-सी-एस घेणार, की आय-बी-पी-एस घेणार? सध्या याची परीक्षा कोण घेते, हे आपण एकदम ठरवू शकत नाही का मी म्हणेल का तुम्हाला उद्या तलाठी घेणार. तलाठीची परीक्षा ही टी-सी-एस घेणार आणि जर तुम्हाला तिकडून एम-पी-एस-सी घेतली तुम्ही काय करसाल, पुढच्या व्हिडिओमध्ये मला चांगल्या पद्धतीनं घुसाल आणि म्हणसाल, की हे तुम्हाला माहीत नसते तुम्ही कशाला सांगता? तर माझे मित्र हो, तलाठीची परीक्षा कोणीही घेऊ, एम-पी-एस-सी घेऊ, टी-सी-एस घेऊ, की आय-बी-पी-एस घेणार आहे. ती तुमची एकट्याची नाही घेईल, ते सर्वांचीच घेणार आहे. जर एम-पी-एस-सी परीक्षा घेत असेल, त्यांचा परीक्षा पॅटर्न त्यांच्या पद्धतीनं असेल आणि फक्त इतकं कॉमन असेल का सिलेबस 25-25 प्रश्नांचा असेल. बरोबर आहे, नॉन टेक्निकल पद आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे जर टी-सी-एस घेत असेल, तर त्यांच्या विचारण्याची प्रक्रिया कशी आहे पेपरमध्ये तुम्ही जवळपास सर्वांना ते माहीत आहे. आय-बी-पी-एस घेत असेल त्यासुद्धा तुम्हाला गोष्टी माहीत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये जाहिरात किती पदाची येऊ शकते, तर जाहिरात ही साधारणतः आपण म्हणू शकतो 4,000 पदांची जाहिरात बनेल आणि याच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे, आपल्याला पात्रता जनरली कुठल्याही पद्धतीचा विशिष्ट प्रकारचा डिप्लोमा आणि याच्यासाठी ग्रॅज्युएशन आपण अप्लाय करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आणि चांगलं पद आहे S8 याला स्केल असतो आणि 25,500 याचं बेसिक स्टार्टिंगला असते. असे म्हणायला हरकत नाही. आता राज्यामध्ये जे तलाठीचे मुलं तयारी करणारे तलाठी भरतीचे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. हा तो सुधारित आकृतिबंध आहे, जे मंजूर संख्यांचा आहे. विभागीय आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवा आहेत. आपण क्लास 3 विषयी बोलू राहिलो सध्या तरी. ठीक आहे. अप्पर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी ह्या गोष्टी आहेत. क्लास 1च्या सुद्धा याच्यामध्ये सर्व्हिसेस आहेत. याचबरोबर गट ब राजपत्रित सेवा आहे. गट ब अराजपत्रित आहे आणि आपली जी सेवा येईल ते गट क मध्ये येईल आणि गट क इथं खाली असेल ते गट क. केलं का? S8 बरं असू द्या. माझ्याकडून निघून गेलं असेल. हे असेल ते ग्राम महसूल अधिकारी. गट ब अराजपत्रित ग्राम महसूल अधिकारी S8. तर अशा प्रकारे ह्या सर्व सेवा आहेत. नवीन 20 वर्षानंतर हा आकृतीबंध हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि फक्त आपल्या अभ्यास करणाऱ्या पोराला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जाहिरात आल्यानंतर आपल्याकडून जास्त काही वाचणं होत नसतं. इथून जाहिरात आली 1 महिना
परीक्षेचे फॉर्म भरायला जातात आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तिथून 1-1.5 महिन्यात परीक्षा होते. काय करणार आहे रिव्हिजनशिवाय? त्याच्यापेक्षा बेटर गोष्ट आताच आहे, की आतापासून तयारीला लागा आणि याचं पॅटर्न तुम्हाला आपल्याला माहीत आहे 25-25चं पॅटर्न असते. 25चं मराठी, 25चं इंग्रजी, 25चं जी-के आणि 25चं गणित बुद्धिमत्ता. तो पॅटर्न राहणार आहे आणि आपल्याला त्याच पद्धतीनं तयारी करायची आहे. जास्तीत जास्त मार्क कसे येईल त्याच्यावरती आपण डिस्कस करत. जाहिरात कधी येईल? जाहिरात आल्यानंतर मी अभ्यास करतो, यानं आपलं काही भलं होणार नाही आहे. पोरं आपले जे कॉम्पिटिशनमध्ये रात्रंदिवस त्या गोष्टीसाठी आधीच तयारी करत आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या जागी जाऊन बसायचं असेल, आपल्याला त्यांच्यापेक्षा स्मार्ट वर्क करावं लागेल. ओके. तर तलाठी भरतीच्या संदर्भात जसंही कुठलं नवीन अपडेट आलं, नक्कीच मी आपणापर्यंत घेऊन येणार आहे. ओके. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.